नमस्कार, मी सुधाकर काशीद, निवासी संपादक, तरुण भारत, कोल्हापूर. आता आपण आहोत कोल्हापुरातील इतिहासतज्ञ डॉक्टर रमेश जाधव यांच्या ताराबाई रोडवरील घरात. आज इथे भेट द्यायचं कारण यासाठीच की उद्या शिवजयंती आहे आणि शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेमच त्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून व्यक्त होत आहे. पण आज आपण मुद्दाम डॉक्टर रमेश जाधव यांच्या घरी येण्याचं कारण असं की त्यांनी युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज या ग्रंथाचे 2 खंड लिहिलेले आहेत. किंबहुना त्याचं काम अगदी अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचं प्रकाशन साधारण एखाद्या मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर ग्रंथ लिहिणे ही इतकी सोपी नव्हे. सोपा हा शब्द त्या ग्रंथाला लागूच होणार नाही, कारण शब्द आणि शब्द इतिहासातला महत्त्वाचा असतो. आणि 15 वर्ष त्यांचं या ग्रंथांच्यावर काम सुरू आहे आणि आता ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे. डॉक्टर रमेश जाधव यांचा म्हणजे कोल्हापूर आणि डॉक्टर रमेश जाधव यांचं नातं अगदी जवळचं आहे. कोल्हापूरच्या इतिहासाबद्दल जर काही विचारायचं झालं तर डॉक्टर रमेश जाधव यांचा शब्द अंतिम मानला जातो, इतकं त्यांचं या कोल्हापूरच्यावर त्यांचा अभ्यास झालेला आहे. त्यांनी या 2 ग्रंथांचं काम पूर्ततेकडे तर चाललेलंच आहे, पण तत्पूर्वी त्यांनी शाहू छत्रपती वाद आणि वास्तव, लोकराजा शाहू, त्यानंतर लोकराजा शाहू छत्रपती, त्यानंतर सर्व जनवादी विठ्ठलरामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि शाहू छत्रपती वाद आणि वास्तव यावर लिखाण केलेलं आहे त्यांनी गॅजेटमध्ये. कोल्हापूर गॅजेटियरमध्ये काही चुकीचे संदर्भ होते, ते महाराष्ट्र शासनाने ते चुकीचे संदर्भ बदलले आणि बदललेले सगळे नवे संदर्भ डॉक्टर रमेश जाधव यांनी लिहून दिलेले आहेत. आता त्यांनी ग्रंथाची जी जबाबदारी घेतली होती ती त्यांनी जवळजवळ पार पाडलेली आहे आणि या ग्रंथात काय असेल याचे अंतरंग या क्षणी तरी फक्त त्यांनाच माहिती आहे. ते आपल्या तरुण भारतच्या वाचकांसाठी ते अंतरंग आपल्यासमोर खुले करतील. अगदी प्रथम तरुण भारतचे निवासी संपादक सुधाकर काशीद साहेब यांचे आभार मानतो. त्याचबरोबर तरुण भारत जो ग्रुप आहे त्यांचाही मी ऋणी आहे. वास्तविक प्रसिद्धी वगैरे या पाठीमागे शक्यतो मी नसतो, पण जेव्हा ही मंडळी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी म्हणा, पत्रकार परिषद असे आहेत की माझ्याविषयी त्यांना आस्था आहे, प्रेम आहे, त्यामुळे ते आपणहून येतात, भेटतात. त्यांना वाटतं कुठेतरी ह्या माणसाला कामाची दखल घ्यावी. एकतर शिवचरित्र लिहिणं काशीद साहेब म्हणाले त्याप्रमाणे ही वाटती तितकी सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी लागणारी साधनं जमा करण्यामध्ये बराचसा आयुष्याचा कालावधी जातो. इतिहासाचार्य विका राजवाडेसारख्या माणसानं मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करण्यामध्ये आयुष्य वेचलेलं आहे आणि त्यांनी साधनं गोळा केले असल्यामुळं आमच्यासारख्या अभ्यासकांना पुढचा मार्ग सोपा झाला, सुलभ झाला. 2007 पासून मी यावर काम करतो आहे. जवळजवळ 15 वर्ष हे काम चालू आहे. मध्ये एक माझी 3 वर्षे शाहूगौर ग्रंथामध्ये गेली, तेही चांगल्यापैकी काम झालं. आणि एकतर असं आहे की आत्तापर्यंत बरीचशी शिवचरित्र मराठीमध्ये अगदी महत्त्वाचे जर म्हटले तर 20 शिवचरित्र उपलब्ध आहेत. इंग्रजीमध्ये तर सरकारांचं आहे, केळुसकरांनी ताकाखा करून मराठी भाषांतर इंग्रजी भाषांतर त्याच्यात करून घेतलं. डॉक्टर बाळकृष्ण आहेत, दुसरे सरदेसाई आहेत, पुन्हा रियासतकार सरदेसाईंनी देखील इंग्रजीमध्ये आपलं शिवचरित्र आणलेलं आहे. अशा अनेक इंग्रजी शिवचरित्र देखील उपलब्ध आहेत. मग तरी देखील आपण नवीन का लिहावं असं वाटलं. हा जो भाग आहे तो मी अगदी थोडक्यात आपल्यापुढं मांडतो आहे. मुद्रा नावाचं एक त्रैमासिक आहे. 1966ला त्याचा पहिला अंक निघाला आणि देवी काळे हे एक शिवचरित्रकार, त्यांनी त्याच्यामध्ये एक लेख लिहिलेला आहे, नवे शिवचरित्रे कसे हवे, असं त्या लेखाचं टायटल आहे, शीर्षक आहे. आणि खाली 2 प्रश्न त्यांनी असे विचारले की नवे शिवचरित्र कसे हवे, आणि पुन्हा दुसरा प्रश्न असं ते विचारतात की नवे शिवचरित्र कसे असावे. हे 2 प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत.
आणि त्यामध्ये त्या प्रश्नांची दोन्ही प्रश्नांची उत्तरं देत असताना त्याने असं सांगितलेलं आहे की बाबा एक तर तुम्ही ज्या व्यक्तीचं चरित्र लिहिता त्या व्यक्तीसंबंधी मनामध्ये खूप प्रेम आस्था असली पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे. दुसरा भाग असा आहे की चरित्र लिहित असताना हे कपोलकल्पित कादंबरी वगैरे नाही आहे, कथा वगैरे नाही आहे, पुराव्याशिवाय बोलायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून साधनं जमा करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. माझ्या सुदैवानं पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळामार्फत आमचे एक ज्येष्ठ मित्र होते प्रमोद मांडे म्हणून, किल्ल्यांचे मोठे अभ्यासक. ते त्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद असल्यामुळं मला त्या ठिकाणी जाता आलं आणि भारत इतिहास संशोधक मंडळातून मी तिथले संशोधक मासिक जे आहेत त्याचे खूपशे अंक आणले. अगदी पहिला अंक देखील माझ्याकडे त्यांचा आहे आणि त्यामुळं माझं काम सोपं झालं. त्यानंतर राची ढेरे जे आहेत महाराष्ट्रातले मोठे संशोधक, संत साहित्य आणि लोकसाहित्याचा अभ्यासक की जे 2016ला गेले, त्यांचं आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे आणि संबंध होते. म्हणूनच मी त्यांना लोकराज्य शाहू छत्रपती हा माझा ग्रंथ त्यांना अर्पण केलेला आहे. त्यांनी तर मला 40 एक पुस्तके दिली. कोल्हापुरातले इतिहासाचे अभ्यासक आनंद वार्याट म्हणून आहेत, प्राध्यापक शहाजी गोडला प्राध्यापक होते. त्यांनी माझ्यासाठी त्यांची लायब्ररी खुली केली. ती पुस्तकं मला वापरण्याची संधी दिली, घरात आणून पुस्तकं त्यांनी दिली. आणि ढेरे सरांची एक अतिशय म्हणजे ते कसे वागत होते याचं एक उदाहरण सांगतो आपल्याला. कर्नाटकात ते संशोधनासाठी जात होते आणि येता येता माझ्या घरी आले आणि इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी हा ग्रंथ मला त्यांनी भेट दिला आणि म्हटले, जाधव ह्या ग्रंथाचा तुम्हाला खूप उपयोग होईल, तुम्ही तुमच्याजवळ ठेवा किंवा वापरून झाला तर मला द्या. हा ग्रंथ जो आहे आज मराठीमध्ये म्हणजे पत्रसार संग्रह जे आहेत 1, 2, 3 त्याच्यामध्ये जी पत्रं आहेत ती ह्या इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजीमधली सगळी पत्रं मराठीमध्ये आणलेली आहेत. पुन्हा कोल्हापुरात 2 तरुण संशोधक आहेत, किल्ल्यांचे अभ्यासक आहेत, भगवान चिले, इंद्रजित सावंत वगैरे. यांनी मला खूप पुस्तकं दिली. पुण्यामध्ये एक रा कदम नावाचे ग्रस्त होते, ते नुकतेच वारले. त्यांच्याकडे तर 3 खोल्या भरून पुस्तकं आहेत. त्यांनीही मला त्यांच्याकडची म्हणजे विशेषतः घरात आणून मला पुस्तकं दिली. मी जेव्हा आता हे मांडत असताना याच्यामध्ये काय नवीन आहे, मांडत असताना काय नवीन आहे म्हणजे मी आत्तापर्यंत जी चरित्र आली इंग्रजी, मराठी किंवा इतर हिंदी म्हणा किंवा उर्दू म्हणा वगैरे, त्या चरित्रांना मी दोष देतो अशातला भाग नाही. एक तर कुणालाही कुठलाही ग्रंथ अगदी परिपूर्ण लिहिता येत नाही आणि मग काही वेळा चुकून म्हणा किंवा काही इतर गोष्टी असतील त्यामुळे मला काही घटना राहून जातात, थोडीशी अपूर्णता राहते. आणि मग मला असं वाटलं की आपण थोडंसं अधिक हे मांडावं, हा जितकं सविस्तर मांडता येईल. गहकरीने एका ठिकाणी मुलाखत दिलेली आहे आणि लेख पण त्यांचा आहे, मोठा इतिहास संशोधक, की त्याने असं म्हटलेलं आहे की आता शिवचरित्र लिहिणाऱ्याने एक लक्षात ठेवावं की जेवढं साधार पुरावेनिशी आणि जितकं सविस्तर लिहिता यावं तितकं लिहावं, त्यात काही काटछाट वगैरे करण्याच्या भानगडीत अभ्यासकानं पडू नये. आणि मला असं वाटलं की या गहकऱ्यांच्या म्हणजे त्यांनी जे मांडलेलं आहे त्याप्रमाणे आपण हे शिवचरित्र लिहावं आणि त्या पद्धतीने मी काम करत राहिलो. आता ह्याच्यामध्ये नवीन काय आहे या पुस्तकामध्ये किंवा ह्या ग्रंथामध्ये 2 ग्रंथ हे 700 पानाचे 2 खंड येत आहेत. आग्र्याहून सुटका जी आहे की आग्र्याला ते गेले, मिर्झाराजा जयसिंगांनी त्यांना पाठवलं की तुम्ही औरंगजेबाला भेटून या वगैरे. आता त्याबाबत काही लोक असं म्हणतात की औरंगजेबाला मारण्याचा त्यांचा विचार होता, पण मला असा काही पुरावा मिळाला नाही की ते मारण्यासाठी गेले होते, त्यांना भेटायचं होतं. आणि तेथून जे सुटलेले आहेत त्या सुटण्याबाबत एकतर साधारणपणे ते 40 दिवसामध्ये आले असा एक प्रकार आहे आणि त्यानंतर 2-3 महिन्याचा पण प्रकार आहे. खरी गोष्ट अशी आहे की ते 40 दिवसामध्येच राजगडावर पुन्हा पोचलेले आहे आणि येत असताना बैरागाचा पोशाख त्यांनी केलेला आहे. त्यांना बऱ्यापैकी उर्दू बोलता येत होतं, हिंदी बोलता येत होतं आणि त्यामुळे त्या पद्धतीने ते निघालेले आहेत. आणि निघत असताना त्यांना म्हणजे लोक जे सांगतात की ते पेठऱ्यातून आले वगैरे, हे एक मत आहे. आणि दुसरं मत असं आहे की त्यांनी वेषांतर केलं आणि पेठारे उचलण्याची जी भुई असतात किंवा पालखीचे जे भुई असतात त्याचा वेश करून ते बाहेर पडलेले आहेत. हे मत आज अनेक ठिकाणी मान्य केलं जातं. हे जे शिवाजी महाराज आणि मुसलमान यांच्यामध्ये जो संघर्ष आहे हा धार्मिक संघर्ष नाही आहे, त्याला धार्मिक अधिष्ठान मुळीच नाही आहे. तुम्ही परके आहात आणि ही भूमी आमची आहे आणि आमच्या भूमीमध्ये तुम्ही परके आहात, तुम्ही इथून निघून जावं आणि त्यासाठी मी संघर्ष करतो आहे. म्हणजे हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा तो संघर्ष नाही आहे. अनेकदा प्रचारातून तशा प्रकारची भावना आज निर्माण केली जाते आहे की जेणेकरून असे दंगे घडतील आणि हे चुकीचं आहे. कारण महाराजांची भूमिका सर्वांना बरोबर घेऊन जायची होती आणि त्यामुळं त्यांच्या सैन्याचा जरी विचार केला तर आरमाराचा प्रमुख, तोफेचा प्रमुख, अंगरक्षक जे 10 आहेत त्याच्यामध्ये एक मुसलमान आहे, अफजल खानाच्या इतर ते जात आहेत, अफजल खानाच्या त्याच्यामध्ये एक मुस्लिम आहे. आणि हे सगळं विचारात घेतलं तर कधी हा संघर्ष याला धार्मिक अधिष्ठान नव्हतं. हे पूर्णपणे राजकीय स्वराज्य स्थापन करणं आणि आणि त्याचा मुद्दा असा एक शेवटचा मुद्दा
की माझ्या प्रजेला जितकं सुखानं आणि सुरक्षितपणे जगता येईल तेवढं काम मला करायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न. त्याचप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांच्या संबंधी ज्यांनी पराक्रम केलेले आहे त्यांचं मनपूर्वक कौतुक करणं. ते जर गेले असतील तर त्यांच्या घरच्या लोकांना जाऊन भेटणं. बाजीप्रभू देशपांडे गेल्यानंतर बाजीप्रभूच्या घरात जाऊन ते लोक त्या बायका पोरांना वगैरे भेटलेले आहेत. हा जो भाग आहे हा फार मोठ्या मनाचा माणूस होता आणि कुठल्याही प्रकारची क्रूरता एक राजा म्हणून त्यांच्याकडे नव्हती. हा पनवेलजवळ एक गड आहे, परभळीगड म्हणून. तिथे एक राजपूत किल्लेदार होता. तर काय झालं, महाराजांनी तो किल्ला घेतला. त्यात तो राजपूत किल्लेदार होता, तो मारला गेला. आणि मारला गेल्यानंतर त्याची आई, त्याची बायको आधीच गेलेली आई आणि नातवंड अशी उभी आहेत आणि महाराज तिथं आलेले आहेत. ती आजी त्या मुलांची आणि ती मुलं अशी थरथर थरथर कापत आहेत. आणि त्यांना असं वाटलं की आता महाराज काय करणार. तर हा राजा अगदी सरळपणे त्या आजी, त्या स्त्री जी आहेत त्यांच्याकडे गेला, त्यांच्या पायाला नमस्कार, हात लावून नमस्कार केला, त्या मुलांना गोंजरलं आणि त्यांना त्यांच्या घराकडं, त्यांच्या गावाकडं सुरक्षित पाठवण्याची व्यवस्था केली. हे अशी त्यांची वागण्याची पद्धत होती. म्हणजे शत्रूवर देखील प्रेम करणं, जिव्हाळा लावणं, आपल्या सहकार्याने केलेल्या त्यागाबाबत, बलिदानाबाबत कृतज्ञता व्यक्त करणं आणि जे चुकले असतील त्याला देखील तितकंच कडक शासन करणं ही महाराजांची वागण्याची पद्धत होती. आणि त्यामुळं हा माणूस इतका मोठा आहे की जगामधल्या अनेक भाषेमध्ये त्यांच्यासंबंधी लिहिलेलं आहे, अनेक परकीयांनी लिहिलेलं आहे. म्हणजे सेन नावाचे जे ग्रस्त आहेत त्या सेनचं बायोग्राफी ऑफ शिवाजी नावाचं पुस्तक आहे. आणि ते बायोग्राफी ऑफ शिवाजी या पुस्तकामध्ये कुठल्या कुठल्या फॉरेनर्सनी शिवाजी महाराजांसंबंधी कॉस्मोदी गार्डा असेल किंवा इतर अनेक लोक आहेत त्यांनी जे लिहिले आहे ते त्याचं संपादन केलं आहे. त्याचं अलीकडं भाषांतर देखील झालेलं आहे. एका मुलानं पवार नावाचे एक ग्रस्त आहेत त्यांनी केले, त्याचं भाषांतर, चांगलं भाषांतर केलेलं आहे. तेव्हा असा हा माणूस की जगामध्ये, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काशीद साहेब, की जगामध्ये दोनच माणसांच्या संबंधी अनेक भाषेमध्ये लिहिलं गेलं, एक महात्मा गांधी आणि शिवाजी. मी आज आता जेव्हा म्हणजे गिबनशी तुलना करतो असता भागने, पण रोमचा इतिहास लिहित असताना, शेवटचं पान लिहित असताना गिबनची जी भावना होती तशाच प्रकारची भावना माझी राहील असं मला वाटतं. याच्यापेक्षा अधिक मला काही सांगावंसं वाटत नाही. तर मी पुन्हा एकदा सुधाकर काशीद साहेब, तरुण भारतचा ग्रुप, या सगळ्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो.